मध्ये तुमच्यावरती नाव टाकायचे आणि शाळेचे नाव टाकायचे या कॉलमध्ये तुमची क्लास टाकायची आणि इंग्लिश पहिले हे जे काही आपण आपल्या ज्ञानेंद्रियांमार्फत इथपर्यंत जे अनुभव मेंदूपर्यंत पोहोचवतो त्याला आपण म्हणूया इनपुट निमित्ती असा शब्द आपण अनुभव वापरूया. याच्यानंतर इथे काहीतरी या मेंदूमध्ये काहीतरी क्रिया घडते आणि तिथून तो मेंदूपासून जो परत एकदा संदेश आपल्या शरीराच्या सगळ्या अवयवांपर्यंत पाठवला जातो आणि मग त्याच्यातून घडते आउटपुट निष्पत्ती. म्हणजे समजा माझ्या डोळ्याने बघितलं की इथे आग आहे. ओके, आता तो एकदा अध्ययन अनुभव मला मिळालेला आहे की आगीच्या जवळ गेला चटका लागतो. आगीच्या जवळ मी गेलो, आग लागला, इनपुट मिळालं, मेंदूमध्ये प्रक्रिया घडली, आउटकम काय? काही मायक्रो सेकंदाच्या पण शेकड्याने घातले गेले ना तरी तेवढ्या कमी कालावधीमध्ये आपल्याला ह्या सगळ्या क्रिया करताना एक काय बोलतं इथे हा जो काळा भाग आहे, काळा पोषण हा काळच का दाखवला बाकी काही कोणालाच ज्ञान होत नाही. ते अंधारातच आहे एवढी ते त्याने स्वतःकडे ठेवून घेतलेलं आहे. म्हणजे आपल्याला इनपुट काय होतंय तुम्हाला इनपुट मेंदूपर्यंत काय होतं हे आपण बघू शकतो ना. ते दिसणारी गोष्ट आहे. व एखाद्या फळ त्याला दिसलं आहे ना, किंवा मी इथे जे बोलतोय ते तुम्ही पाहताय, आता मी आपल्याला तुमच्या डोक्यात इनपुट होते. इनपुट काय हे दिसतंय, आउटकम काय आहे हे आपल्याला दिसतं. पण इथे काय घडतंय काय करते इथे जी दुसरी प्रक्रिया आहे ती कशी कशी आहे थोडंसं सांगूया त्याच्याबद्दल. बघा मेंदूविषयीचं हे जे संशोधन आहे